फलटणचे नेतृत्व गेल्या 15 वर्षापासून मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत असताना तर दुसऱ्या बाजूला दिवसांदिवस त्याची वैचारिक अधोगती झालेली पाहायला मिळत आहे। त्यांनी केलेल्या सुडाचा राजकारणातून मागच्या लोकसभेमध्ये आपल्या मातीचा उमेदवार आहे याचं सुद्धा त्यांना भान राहिलं नव्हतं। त्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवलेला असतो। या जनतेला या मातीसाठी नेतृत्व करणारं नेतृत्व पाहिजे होतं। त्यामुळे आता जनतेने आपल्या मातीतील आमदार निवडून दिला आहे। रामराजेंनी आपल्या तालुक्याच्या वाटणीचं पाणी दुसऱ्या तालुक्याला दिलेलं जनतेला पटलं नव्हतं। रामराजेंनी मंत्रिपदासाठी आपल्या तालुक्याचा स्वाभिमान घाण ठेवलेला। त्यातच या मातीतील खासदार गेले 5 वर्ष चांगलं काम करत असताना राजकीय द्वेषापोटी आणि आघाडीसोबत राहून खासदारांचा पराभव त्यांनी घडवून आणला। त्यामुळे जनतेने त्यांचा सूड घेतला आहे, असं सांगत आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर चांगला निशाणा साधला। सचिन पाटील यांच्या रूपाने अजितदादांनी आणि फलटणच्या जनतेने चांगला आमदार निवडून दिलेला आहे। मानबरोबरच फलटणमधील समस्यांसाठी माझ्याबरोबर विधानसभेत येथील आमदार असणार आहेत, याचा मला सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं। 20 वर्ष मंत्रिपद असताना फलटणमधील काही भाग अजून दुष्काळी म्हणून ओळखला जातोय। ते मिटवण्याचं स्वप्न रणजितदादांनी पाहिलं होतं। ते स्वप्न आता सचिन कांबळे पाटील हे पूर्ण करतील, असा विश्वास देखील आमदार जयकुमार गोरे यांनी बोलून दाखविला। रणजितदादा आणि जयकुमार गोरे हे एका नाण्याच्या 2 बाजू असून आम्ही लढणारे नेते असून रडणारे नेते नाहीत। त्यामुळे माझ्या मित्राला पुन्हा एकदा खासदार होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं माझं उद्दिष्ट आहे, असं पत्रकारांशी बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितलं। आपलं अभिनंदन। मान विधानसभा मतदारसंघातून आपण चौथ्यांदा चौकारमधला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघामधून सुद्धा आपल्या विचाराचा आमदार आणि रणजितदांच्या विचाराचा आमदार आपण निवडून आणलाय। तर काय सांगाल आपण याबाबत? मुळातच गेल्या 15 वर्षापासून खटावांच्या जनतेची सेवा केली आणि दुष्काळमुक्तीचा लढा हातामध्ये घेतला आणि तो लढा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। प्रचंड विकासाचं काम मतदारसंघामध्ये झालं। जनतेचा विश्वास गेल्या 15 वर्षापासून माझ्यावर आहे आणि तो तसाच वाढत चालला आहे। अजून काही कमी झालेला नाही। लोकांचा विश्वास आहे, म्हणूनच 50,000 मतांनी यावेळी विधानसभेची निवडणूक मला जिंकता आली। तर सगळं श्रेय खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्ष आणि माझे सगळेच तालुक्यातले कार्यकर्ते जनता यांचं आहे। मी फक्त त्यांचं माध्यम म्हणून काम करतो आणि काम करत असताना प्रामाणिक भूमिका आपली कामाची असेल तर लोक पाठीशी उभं राहतात। त्याचं मूर्तिमत उदाहरण आपण खटावमानच्या जनतेच्या रूपाने बघाल। आज खटावमानच्या जनतेने आपल्याला विश्वास असेल, किंबहुना फलटण तालुक्याच्या जनतेनं केलेलं परिवर्तन असेल, हा दोन्ही गोष्टी विचार करायला लावणाऱ्या आहेत। एका बाजूला फलटणचं नेतृत्व गेल्या 15 वर्षापासून मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल की दिवसेंदिवस वैचारिक अधोगती त्यांची झाली। दिवसेंदिवस द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण त्यांनी केलं। त्याचाच परिणाम म्हणून मागच्या लोकसभेला आपल्या मातीचा सुपुत्र खासदार होतो याचं सुद्धा भान त्यांना राहिलं नाही। त्याचा परिणाम आपण बघितला की जनतेने यांचं कारनामे ओळखले। या मातीशी इमान राखणारं नेतृत्व पाहिजे होतं। ते नेतृत्व या जनतेला मिळालं नाही, याचं या जनतेला कायम शल्य राहील असं माझं ठाम मत आहे। कारण पहिल्या वेळी आपल्या तालुक्याचं पाणी दुसऱ्या तालुक्याला देणं, मंत्रिपदाच्या साठी या तालुक्याचं स्वाभिमान घाण ठेवणं, अशा अनेक गोष्टी झालेल्या आपण बघितलं। त्याहीपेक्षा जनतेला न रुचलेलं जे विषय आहे तो या मातीचा खासदार 5 वर्ष चांगलं काम करत असताना फक्त राजकीय द्वेषापोटी आणि आघाडीसोबत राहून या खासदाराचा पराभव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि जनतेनं त्याचा सूड घेतला म्हणलं तर पराभव होणार नाही। आता सचिन कांबळेंसारखं चांगलं नेतृत्व आदरणीय रणजितदादांनी प्रचंड संघर्ष मेहनत करून त्यांच्या सहकार्याने संघर्ष करून या तालुक्यातनं विधानसभेला निवडून दिलेलं आहे, या जनतेने निवडून दिलेलं आहे। आणि मला अभिमान आहे की एक सहकारी माझ्यासोबत विधानसभेमध्ये फलटण तालुक्यातनं येतो, याचाही मला मनापासूनचा अभिमान आहे। आणि खात्रीने सांगेन की 20 वर्ष मंत्रिपद असताना, त्या खात्याचं मंत्रिपद असताना जे फलटण भाग अजूनही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो, त्या दुष्काळी भागाला न्याय मिळेल, फलटणच्या विकासाला चालना मिळेल आणि जे स्वप्न आदरणीय रणजितदादांनी विकासाचं बघितलं होतं ते स्वप्न आता सचिन कांबळेंच्या रूपानं पुढे जाईल असा विश्वास या निमित्ताने मला आहे। म्हणून मी फलटणच्या जनतेला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन। रणजितदादांचं मनापासून अभिनंदन करेन, सचिन पाटलांचं मी मनापासून अभिनंदन करेन
आणि खास करून या फलटण तालुक्याच्या जनतेचं मी मनापासून त्यांचं कौतुक करेन आणि त्यांना धन्यवाद देईन की आपण आपल्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या अनुभवातनं आता खरं रूप आपल्याला समजलं आणि आपण जे परिवर्तन केलं ते परिवर्तन वाया जाणार नाही. ते परिवर्तन फलटणच्या विकासाचं काम करेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून जनतेला दिला. दादा, लोकसभेला सुद्धा फलटणची जनता ही रणजितदादांसोबत राहिलेली, फलटणमधनं चांगलं मताधिक्य मिळालेलं, त्यानंतर विधानसभेला सुद्धा राहिली. तर रणजितदादांना पुन्हा संसदेमध्ये किंवा विधिमंडळ क्षेत्रामध्ये जाण्याबाबत आपली भूमिका काय आहे? आपण पक्षाकडे त्याबाबत पाठपुरावा करणार का? मुळातच रणजितदादा असेल किंवा जयकुमार गोरे असेल, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आम्ही लढणारे नेते आहोत, रडणारे नाही. संघर्ष करून मिळवणारे आम्ही नेते आहोत. पक्ष पार्टी नक्की विचार करेल आणि आम्ही दोघं एकमेकासोबत असतो, त्यामुळं वेगळी भूमिका आमची कधी नसते. त्यामुळं आज माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये दादांचा असलेला सहभाग असेल, दादांच्यासोबत असलेली माझी भूमिका असेल, दोघं आम्ही मिळून काम करत असतो. त्यामुळे माझ्या मित्राला चांगली संधी मिळावी हे माझं कायमचंच माझी भावना राहील, माझी मनापासूनची इच्छाही राहील. परंतु मी पुन्हा एकदा महाराजा खासदार झालेला माझ्या मित्राला बघणं हे माझं भविष्यातलं उद्दिष्ट आहे. जसं फलटणमध्ये आमदार निवडून आणणं हे दादाचंच माझं उद्दिष्ट असलं, या जनतेचं जरी ध्येय असलं, ते पुन्हा एकदा माझ्या मित्राला मला या महाराजाचा खासदार झालेला बघायचं आहे. ते स्वप्न घेऊन आम्ही पुढे चालतो. दादा, कुळकीमध्ये आपण कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल फ्लेक्स लागलेत, त्याबाबत आपण काय बोलाल? हे मुळातच कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता व्यक्त करत असतो. तर मी मनापासून नम्रपणे सांगेन की भारतीय जनता पक्षाची सत्ता, महायुतीची सत्ता येणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. ती सत्ता आली, त्याही सोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणं हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं होतं. मला वाटते मंत्रीपद असेल किंवा नसेल, पेक्षाही महत्त्वाचं काय असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या 7-8 वर्षापासून केलेला संघर्ष, 5 वर्षामध्ये सत्तेत येऊनही अनेकदा त्यागाची घेतलेली भूमिका आणि त्या भूमिकेतनं आपण बघितलं असेल की या महाराष्ट्रातल्या जनतेची भावना होती की आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं आणि ते काम जनतेनं पूर्ण केलं, याचा मला मनापासूनच आनंद आहे. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतात तेव्हा माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते मुख्यमंत्री म्हणूनच काम करतात. आपण 2024मध्ये फलटण मतदारसंघाचा आमदार माझ्यासोबत घेऊन जाणारच फार आत्मविश्वासाने बोलला होता मागे, त्यामुळे आपण ते घेऊन गेला. तर आता फलटण तालुक्याच्या आमदारांना काय तुम्ही सांगाल की फलटण तालुक्याच्या विकासाबाबत? फलटण तालुक्याच्या विकासाची भूमिका आदरणीय रणजितदादांनी खूप दिवसापासून घेतली, खास करून खासदार झाल्यापासून त्यांनी भूमिका घेतली होती. त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणारा त्यांचा शिलेदार आता विधानसभेमध्ये माझ्यासोबत आला, याचा मला मनापासून आनंद आहे. आजही दादांची भूमिका विकासाची आहे. मला सांगायला आनंद होतो की दादा परवाच विधानसभेमध्ये आले आणि परवा मुंबईमध्ये होते. त्यावेळी या माणसाने विजयाचा आनंद साजरा न करता माझ्या तालुक्यातल्या विकास कामाच्या संदर्भातली भूमिका मुख्यमंत्र्यांच्या जवळ मांडताना मी बघितलं. मला आनंद आहे की असा एक लढवय्या माझा तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग आहे. या तालुक्याचा MIDCचा विषय असेल, या देवघरच्या पाण्याचा विषय असेल, या तालुक्यातले बाकीचे विकासाचे प्रश्न असतील, आता मार्गी लागतील आणि हा तालुका सन्मानानं स्वाभिमानानं पुढे जाईल हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. आणि खात्रीनं सांगतो की आता सचिन पाटलांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी ते पूर्ण करतील आणि ती जबाबदारी पूर्ण करत असताना त्यांचा एक सहकारी म्हणून मी 100% त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असेल. आपल्याला या 2 मतदारसंघात समन्वय साधून म्हणजे मान आणि फलटण काही विकास कामं आपल्याकडे अपेक्षित आहेत का? नाही, नक्की विकास कामाच्या बाबतीत मी सांगितलं की आम्ही मान तालुका आता दुष्काळमुक्तीकडे चालला आहे. फलटण तालुक्यालाही दुष्काळमुक्त व्हावा हे आमचं पहिलं संकल्प आहे. मान तालुक्यात एक मोठी MIDC उभी राहते, दिल्ली बेंगलोर कॉरिडॉरमध्ये एक मोठी MIDC उभी राहते बसवडला. त्यासोबत आमची नायकोमवाडीची MIDC ते स्वप्न आदरणीय रणजितदादांनी बघितलं. ती MIDC पूर्णत्वाला जाणं, मानची MIDC तयार पुढे जाणं, त्याहीसोबत या तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांतीचा विषय असेल, या तालुक्यातल्या बाकीच्या विकासाच्या प्रश्नासंदर्भातली भूमिका असेल, या सगळ्या भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आणि हा तालुका विकासाची स्पर्धा करणारा तालुका झाला पाहिजे, ना की कुणाच्या तरी उचलणारा, कुणाच्या तरी मंत्रिपदासाठी स्वाभिमान घाण ठेवणारा तालुका न होता विकासाची भूमिका पुढे घेऊन जाणारा हा तालुका झाला पाहिजे. ही भूमिका आमची आहे आणि खात्रीनं सांगतो की आता या तालुक्यावरचं संकट संपलेलं आहे.
या तालुक्यावरचं जी दुष्ट प्रवृत्ती या तालुक्यामध्ये द्वेष पसरवणारी प्रवृत्ती काम करत होती, त्या प्रवृत्तीला या तालुक्यानं धडा शिकवलेला आहे. आणि जो तालुका बघितला असेल की ज्यांनी माझ्या पराभवाचे डावपे झाकलेले होते, ते स्वतःचा मतदारसंघ वाचवू शकले नाहीत. माझा तर आजपर्यंत जेव्हा जेव्हा माझ्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली तेव्हा तेव्हा त्यांना माती खायला लागलेली आहे. आजपर्यंत कधीही जयकुमार गोरेवर केलेली एकही चाल कधी यशस्वी झालेली नाही. माझं ठीक आहे, माझं नुकसान झालं असेल, मला त्रास झाला असेल, पण शेवटी विजय सत्याचा झाला. त्या पद्धतीनं आजही आपण बघाल, जेव्हा स्वतःचा मतदारसंघ अबाधित न ठेवता जेव्हा माझ्या पराभवाचे आराखे इथं बसून जे लोक रचत होती ते माझा तो पराभव करू शकले नाही, पण स्वतःचा पराभव करून त्यांनी घेतला. नियतीचा नियम आहे, नियतीचा फेरा आहे. त्यामुळं मला सांगायला फलटणकर जनतेला आनंद होतो की एक विकासाचा दृष्टी नसलेलं, एक देशाचं राजकारण करणारं एक स्वार्थी नेतृत्व या तालुक्यातनं आता असताना चाललं आहे. याचा मला मनापासून आनंद आहे आणि तालुक्याच्या जनतेने फरक कळेल. एक प्रश्न असा होता, आपण एक स्पोर्ट्समॅन आहात कॉलेज जीवनापासून. परवा सचिन तेंडुलकर आपल्या मुसवडला येऊन गेले, तर बरेचसे चांगले खेळाडू आपल्या ह्याच्यामध्ये तयार होतात मान तालुक्यात, फलटण तालुक्यात. तर त्यांच्यासाठी आपला काय पुढे संकल्प असेल शैक्षणिक स्पोर्ट? नाही, मुळातच मी आजही आपल्याला सांगतो की आमचे दोन्ही तालुके पायाभूत सुविधांचा संघर्ष करतात. आज युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, खेळाडूंना प्रोत्साहन तर मिळालंच पाहिजे, शासन पाहिजे, आपण ते करूच. खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा हाही विषय आहे, तोही आपण पुढे घेऊन जाऊ. परंतु पायाभूत सुविधाशीच आमचा संघर्ष होता. फलटण असेल, मान असेल, खटाव असेल, कोरेगावचा काही भाग असेल, हे सगळे तालुके दुष्काळाशी संघर्ष करतात, पायाभूत सुविधाशी संघर्ष करतात. पहिलं उद्दिष्ट आमचं आहे की या सगळ्या पाणी असेल, रस्ते असेल, लाईट असेल, या सगळ्या सुविधा संपूर्ण युवकांच्या हाताला काम देणारा औद्योगिक क्रांतीचा विषय असेल, ही पुढे घेऊन जाऊ. शैक्षणिक क्रांतीचा विषय ती आपल्याला पुढे घेऊन जायला लागेल. आणि या तालुक्याचा एक आदर्शवत विकासाचं काम उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका आपल्याला घ्यायला लागेल. फक्त फलटणपुरता मर्यादित विषय नाही. हा आपला मानदेश पट्टा जो फलटणपासून चालू होतो, फलटण असेल, मान असेल, खटाव असेल, आटपाडी असेल, सांगोला असेल, जत असेल, हा जो पट्टा आहे जो कायम दुष्काळी पट्टा आहे, या भागात कायम विकासापासून वंचित राहिलेला आहे. आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये विकासाचं काम उभं राहिलं पाहिजे. सातारा जिल्ह्यामध्ये आपण बघितलं असेल की एवढे वर्ष सत्तेत राहून, एवढे वर्ष शरद पवार साहेबांच्या या जिल्ह्यानं प्रेम करून पवार साहेबांनी या जिल्ह्याला काय दिलं, हा 50 वर्षानंतर जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला शोधायला लागतं की काय दिलं. याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत नाही. त्यामुळे ह्या जिल्ह्याला आपल्याला स्वाभिमान सन्मानानं उभं करायला लागेल आणि त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे विकासाच्या उणीवा आपल्या दूर होतील, आपल्या दुष्काळ होतील, काय शंका. आपण विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनतेचं प्रतिनिधित्व करता. आता महायुती आहे, महायुतीच्या वतीने फलटणचे आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रतिनिधित्व करत आहेत. मग पक्षवाढीसाठी आता दोघांनाही प्रयत्न, तुमचं तर संघटन आहे, सचिन पाटील ज्यावेळेस पक्षवाढीसाठी प्रयत्न करतील त्यावेळेस आपण कशा पद्धतीने समन्वय राखून काम करा? मुळात आम्ही महायुती म्हणून एकत्र लढलेलो आहे. सचिन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून काम करत असले तरी त्यांच्या आमदारकीचा निवडून आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा प्रचंड मोठा वाटा आहे. म्हणून आज रणजितदादा आमचे भारतीय जनता पक्षाच्या विचाराने काम करतात. परंतु आमचा विषय प्रवृत्तीला होता. त्या प्रवृत्तीचा जेव्हा नायनाट आपल्याला करायचा आहे तेव्हा अनेक गोष्टीचा सोबत तह करायला लागतो, कधी तडजोड करायला लागते, कधी चार पावलं मागायला लागतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून रणजितदादांनी जो निर्णय घेतला तो निर्णय या तालुक्याच्या हिताचा होता. आम्ही सगळे मिळून, सचिन पाटील असतील, रणजितदादा असतील आणि आम्ही सगळेच सहकारी असू, सगळे मिळून समन्वयाने काम करू आणि प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवायची भूमिका घेतोय तो पार पाडण्याची काळजी करू नका. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.